आता निरोप मिळाल्यानंतर कृष्णदेवराय चिंतित होतात. आपल्या मोठ्या सगळ्या सरदारांना त्यांनी अ, ही समस्या सांगितली. आप्पाजींना पण ही बातमी कळाली आणि आप्पाजींनी यावर उपाय सुचविला. मग काय झालं? आप्पाजींनी उपाय कसा सुचविला किंवा कोणता सुचवला? तर बैलगाडीत गाडीवानला बसण्यापुरती जागा सोडून उरलेल्या जागेत माती पेरायची आणि त्यात कोबीचे बी पेरून रोज कोबीच्या रोपांना पाणी देत गाडीवानला पुढे जायला सांगायचे. कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. आप्पाजींनी सांगितल्याप्रमाणे बैलगाडी 3 महिन्यांनी कलिंग देशात पोहोचली आणि कलिंगच्या राजाला आप्पाजींचे खूप कौतुक वाटले. काय झालं मुलांनो, की आता कोबी ताजी पाठवायची आहे, पण विजयनगर पासून कलिंगच्या राजापर्यंत पोहोचेपर्यंत 3 महिन्याचा काळ लागतो आणि तोपर्यंत 3 महिने ही कोबी चांगली राहील का? ती खराब होऊन जाईल, नासून जाईल. मग कशी इच्छा पूर्ण करायची? आपल्या राज्यातील कोबी ही त्या राजापर्यंत ताजी ताजी पोहोचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? तर हेच आप्पाजींनी सांगितलंय की एका गाडीवानाला बसवायचं, बैलगाडी त्याच्यापुरतीच बसण्याची जागा ठेवून उरलेल्या भागामध्ये कोबीचे बी पेरायचं. म्हणजे खाली मातीचा थर, परत दुसरा मातीचा थर, त्यात बी पेरायच्या, पुन्हा मातीचा थर आणि त्या रोपांना पाणी द्यायचं. मग हळूहळू आता माती भरपूर टाकलेली असल्यामुळे कोबीचं पीक त्या ठिकाणी येणारच, हो की नाही? मग कोबीचं पीक हळूहळू हा गाडीवान पुढे पुढे जसा जाईल तसं तसं जिथे जिथे पाणी मिळेल तिथे तिथे त्याने ते पाणी टाकत राहायचं आणि रोपं येतील, हळूहळू कोबी लागतील आणि 3 महिन्यापर्यंत कोबीचं पीक छान येईल. तोपर्यंत तो कलिंग राजापर्यंत पोहोचेलच, हो की नाही? आणि मग त्या राजाला ताजी कोबी खायला मिळेल आपल्या भागातील. हा जो उपाय आहे, हा उपाय सगळ्यांना आवडला आणि त्याप्रमाणे अंमलातही आणला. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे खूप त्यामुळे कौतुकही वाटले. ठीक आहे, इथपर्यंत समजलं ना? आता पुढे काय होतं बघा. कलिंगच्या राजाने आप्पाजींची परीक्षा तर घेतली होती, त्याच्यामध्ये आप्पाजी यशस्वी झाले होते. पण पुन्हा एकदा असं वाटलं की
आपण परत एकदा आप्पाजींचे चातुर्य पाहूया. मग आप्पाजींनाच आपल्या राज्यामध्ये बोलवायचं आणि बोलवल्यानंतर काय करायचं, तर त्याने काय केलं माहिती आहे, कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या आणि सांगितले की या 3 मूर्तींमध्ये एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे, तिसरी उत्कृष्ट आहे. तर यातली उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे ते सांगावे. तिथल्या दरबारामध्ये सगळ्यांना विचारलं, कोणाला ते सांगता येत नव्हतं. आप्पाजींनाही विचारलं. मग आप्पाजींनी तरी या मूर्तींमधला फरक ओळखावा आणि उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे ते सांगावे. अशी परीक्षा ती होती, कारण इतर कोणालाही हा फरक सांगता आला नाही. कलिंगच्या राजाने आप्पाजींना आपल्या दरबारामध्ये बोलावून घेतलं. याच्यामध्ये बराच काळ गेला आणि त्यानंतर आप्पाजींनी त्या मूर्तींचं निरीक्षण केलं आणि आप्पाजींनी तो फरक कसा ओळखला ते आपण बघूया. आप्पाजींनी तिन्ही मूर्तींचं निरीक्षण केलं आणि म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली व एका मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. त्यांनी लगेच सांगितलं, ही निकृष्ट मूर्ती आहे. नंतर ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली तर मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली.
मग आप्पाजींनी सांगितलं की ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. ठीक आहे. म्हणजे काय केलं की बघा, मूर्ती बनवताना साचा असतो, हो की नाही? त्यामुळे हवा खेळती राहण्यासाठी कानात पण होल असतं, नाकाच्या तिथे पण होल असतं. तर मूर्तीच्या कानात घातलेली तार कुठेही म्हणजे न अडकता ती सरळ तोंडातून बाहेर पडली म्हणजे ही उत्कृष्ट दर्जाची मूर्ती नाहीये, तर ही अत्यंत निकृष्ट आहे. दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातल्यावर ती तार कानात घातल्यावर ती सरळपणे बाहेर पडली दुसऱ्या कानातून, म्हणजे एका कानात घातली तर दुसऱ्या कानातून ती बाहेर पडली. म्हणून ही मध्यम दर्जाची मूर्ती असे आप्पाजींनी सांगितले. पुढे काय होतं ते बघूया. मग आता आप्पाजींनी लवचिक तार घेतली आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या तोंडातून किंवा कानातून कोठूनच बाहेर आली नाही. आणि मग आप्पाजींनी सांगितलं की ही सगळ्यात उत्कृष्ट मूर्ती आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले की मूर्तीच्या तोंडातून तार बाहेर पडली ती निकृष्ट मूर्ती. कारण एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही. पहा किती सुंदर विचार आहे.
आपण एखादी गोष्ट ऐकतो आणि ती ऐकताना ती खरी आहे का खोटी आहे हे तपासून बघत नाही, पण लगेच दुसऱ्यांना ती सांगतो, हो की नाही? म्हणजे आपल्या पोटात राहत नाही, लगेच आपण तोंडातून ती गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो. म्हणून ही मूर्ती निकृष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपल्या कानावर एखादी गोष्ट येते तेव्हा आपण कुठलाही विचार न करता ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, म्हणजे तोंडातून ती बातमी पोहोचवतो. म्हणून ही निकृष्ट मूर्ती आहे असा अर्थ त्यांनी या मूर्तीचा सांगितला. ठीक आहे. मध्यम दर्जाच्या मूर्तीच्या कानातून ती तार बाहेर पडली, म्हणजे एका कानात घातली आणि दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणजे याचा अर्थ काय? तर एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात नुकसानही होत नाही आणि फायदाही होत नाही. म्हणतो ना, एका कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने सोडून देणे. जसं तुम्ही करता. आम्ही किती वर्कशीट दिल्या, किती अभ्यास दिला तरी हो हो म्हणता आणि काही जण ते करतच नाही, सोडून देता. अभ्यास करा, शुद्ध लेखन लिहा असं सांगितलं जातं, पण तुम्ही ते करत नाहीत, सोडून देतात, हो की नाही? अगदी तसंच. म्हणून एखादी गोष्ट किंवा एखादी अफवा आपण ऐकतो आणि ती लगेच दुसऱ्या कानाने सोडून देतो, तेव्हा ते नुकसानही होत नाही आणि फायदाही होत नाही कुणाचं. त्यामुळे ही मूर्ती जी आहे ती मध्यम दर्जाची आहे असा त्याचा अर्थ त्यांनी सांगितलं.
तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. म्हणजे तार घातल्यानंतर ती कानातूनही बाहेर पडली नाही आणि तोंडातूनही बाहेर पडली नाही, ती अडकून पडली मध्येच. म्हणजेच जेव्हा एखादा माणूस अफवा ऐकतो तेव्हा तो दुसऱ्या कानाने सोडूनही देत नाही आणि तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम आहे. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ. आपण ऐकतो एखादी अफवा, पण आपल्याला असं वाटतं की नाही, लगेच कुणाला का सांगायचं, आपण आधी त्या गोष्टीची खात्री करून घेऊ, हे खरं आहे का नाही, पुरावे सापडले तर ठीक आहे, आणि मग आपण ती दुसऱ्यांना सांगायला लागतो. म्हणजे खरे खोटेपणाची खात्री केल्याशिवाय आपण दुसऱ्यांपर्यंत ती गोष्ट किंवा ती अफवा सांगत नाहीत, म्हणून तो माणूस उत्तम आहे. मग ही तिसरी मूर्ती उत्तम दर्जाची आहे, कारण ती कानाने सोडूनही देत नाही आणि तोंडातून खरे खोटेपणाची खात्री करून घेतल्याशिवाय तोंडातून माहिती दिली जात नाही, म्हणून ही मूर्ती उत्तम आहे आणि तोच माणूस उत्तम, असा या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आप्पाजींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे. तिन्ही मूर्तींचा अर्थ सांगितल्यावर त्यांचा दर्जा ओळखल्याने कलिंगचा राजा खूप संतुष्ट झाला आणि त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. खरोखरच म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चांगलं काय आणि वाईट काय हे शोधलं तर त्याचा फायदाच होतो. अप्पाजीने त्या मूर्तींमध्ये, निकृष्ट, मध्यम आणि उत्तम दर्जाच्या मूर्तींमध्ये हा अर्थ शोधून काढला आणि तो ऐकून कलिंगचा राजा खूप खुश झाला आणि त्याला खरोखर त्याच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक वाटलं, म्हणून अप्पाजींचे व कृष्णदेवराय यांचे त्यांनी अभिनंदन केले. असा हा पाठ आहे. या पाठातून हे शिकायला मिळतं मुलांनो, की आपल्या बुद्धीचा आपण योग्य वापर केला पाहिजे. कधीही आपल्या कानावर कोणतीही गोष्ट आली तर ती त्याची शहानिशा केल्याशिवाय ती कोणाला सांगायची नाही, कारण यामुळे नुकसान होत असतं स्वतःचंही आणि समाजाचं सुद्धा. पण आपण समाजाचे एक घटक आहोत, म्हणून आपण ती मर्यादा पाळायची, नीती नियम पाळायचे
आणि कोणाचं मन दुखवायचंही नाही आणि अफवा पसरवायच्या सुद्धा नाहीत. ठीक आहे. चांगल्या गोष्टी करायच्या, चांगल्या गोष्टी ऐकायच्या, हाच या पाठातून आपल्याला बोध मिळतो. आणि उत्तम माणूस कसा असतो, आदर्श माणूस कसा असतो, याप्रमाणे आपण वागायचं. ठीक आहे. पाठ समजलाच असेल. पुन्हा एकदा रीड करा आणि काही जर अडचण असेल तर मला नक्की विचारा. ओके. मी काही आता प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत. ठीक आहे. हां, इथे काही प्रश्न आहेत. बैलगाडीत कशाचे पीक घेतले? विजयनगरच्या राजाचे नाव काय होते? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? कृष्णदेवरायचे प्रधान कोण होते? आणि काही शब्दार्थ आहेत. चतुर, अफवा, संतुष्ट, पुरावा. ठीक आहे. आता एकेकाने याची उत्तरं द्यायची आहेत.